हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं मरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. ಭೀಷ್ಮೋಪದೇಶದ ರಸ युधिष्ठिराक ताणीम गेलेल्या प्रत्येक तगल संशय निवारण करचे तशी भीष्म उपदेश दिताचे. दानाविषयी येताना खंयचे सकट दान श्रेष्ठ सकट म्हणताना अन्नदान जावो, विद्यादान जावो, भूदान जावो, हिरण्यदान जावो कळवे तशीची कसने दान म्हळ्यार गोदान भूदान मस्त सकट दान असं प्रयोजनागत दशदान म्हणून श्रेष्ठ जेवण आशिल्लें. तांतूं हिरण्य रौप्य रौप्य म्हळ्यार रुप्य आज्य पुरे येता तिळू सल्पुरे नवधान्य दान दिवचें नवग्रह दान म्हणून म्हणटाची तशी मस्त सकट नमुने दान असं प्रयोजनागत तशें जाल्यार तितली दानान तुवें खंयची दान श्रेष्ठ म्हणटना आतां आमी पळय अन्नदान बूक आशिल्ल्याक अन्नदान श्रेष्ठ जाल्यार केन्ना तागेले बूक निवता पळय मागीर ताका वापस जेव म्हळ्यार जेवतो तो ना न्हय. तरी अन्नदाना पशी श्रेष्ठ खंयची दान म्हूण म्हणचे जाल्यार प्रत्येक दान ताजी विशयांत ते श्रेष्ठच जाल्यार दान दिवचें सत्पात्र दान जावका देश काल पात्रत्व पळोवन घेवन दान दिवका ह्या पुरे भीष्म सांगता. म्हळ्यार खंयचे कडेन कसं लगत आसा त्या देशकाल पात्रत्व म्हळ्यार आतां एक कोणकी एकलो बरी पिवंडो पिवन वचून बायले कनी मारता म्हणजे तसले जना दुड्ड दान दिवन कसले प्रयोजन ना. तो काय बायले चेडूं म्हाका कसले अन्न व्हरून घालना घरकडे धान्य जाय जाल्यार तांदूळ गिंदूळ व्हरून घालना तो पिता पिवन घरा वचून बायल चेडून बुकयेन कसले हाणवे करनवे म्हळ्यार घालन मारता तांकां. तर ताका ते आमी आज एकलो भीक मागतलो येयलो ताका 100 रुपया दान दिले म्हळ्यार तो दान ते कसं जाल्लें तें दान ताजी निमती पिडन जाल्ली जाल्यार तें दान दिवन कसं प्रयोजन कांय ना. तशें ह्या पुरे पळोवन पात्रत्व पळोवन दिवका म्हणून असं दान दिवचे विशयांत कांय दान दिवचे म्हणले कुळा आमकां उशिशील खाण दिवचें न्ही. भुकेन गेल्याक अन्नदान समची जाल्यार विद्या जावका म्हणून सांगून आतां एक स्कॉलरशिपा खातीर मस्त प्रयत्न देवादयेन कोणाय कोणाले गिमी गेल चेडवा शिकोवच्या दुड्ड दितव्या म्हण निमगुच्या गतीन बँक लोन आसा ताजे नंतर चेडवांक स्कॉलरशीप मेरीट सकट मेळटा कसले कोणाके लांब काम म्हणना जाल्यार आजीकय कितले कितें कश्टार शिकतले जनसाची तांणी शिकचे खातीर फिजा दुड्ड निमगुच्या येताना आजी लायकून जेवण करून वच म्हण तांकां थंय तांकां बूक न्ही पटा बूक न्ही तांकां फीज भरका ते चेडा एक हॉस्टेलाक की पेईंग की खंय की पीजी की खंय की राबोवका ताजे खातीर एक म्हयने आमी कितले म्हूण म्हळ्यार वेवस्थीत रितीन एक कसं की जावका तांकां पुंजी ताजे खातीर तांणी एक कसले वेवस्था करुया म्हूण निमगेल्लो आसतना तुका जाय जाल्यार आमगे ती जेवण दिता दान निमगुचें जेवण म्हळ्यार जातवें ना न्हय. आतां कोणाकय अगत्य ना निमगुचें दान देवादयेन देवान तितले म्हळ्यार देवालेक दय कितले म्हूण म्हळ्यार कोणाकी मन दिवन शिकचें उमेद आशिल्लें जना शिकची तसले एक वेवस्था 100% जना त्या पुरे मेळटा म्हणून म्हाकाय गोतना जाल्यार तोंदरी ना. बँक लोन पुणी मेळटा कोणकी एक गॅरंटी राबल्यार जाल्ले खंडीत एज्युकेशन लोन न्ही म्हणून मेळटा कसले तोंदरी ना. जाल्यार त्याची विद्या आमकां गोत आशिल्लें आमी विंगडा सांगचेच पळय तेवय दान विद्यादान तेवय श्रेष्ठ प्रत्येक दान ताजी म्हणटा श्रेष्ठ केन्ना म्हळ्यार तें दान खंयक अगत्य आसा थंयक तें दान श्रेष्ठ कळवा. जाय जाल्यार आशिल्ले जना वापस कसले दिवची पशी
नानातील जना दिवका दान त्या श्रेष्ठ जलरे एक यज्ञ याग कोरनो व्रत उपवास कोरनो दान दिवचे जल त्या श्रोत्रिय ब्राह्मणाक तेव्हा योग्य तशिले एक श्रोत्रिय ब्राह्मणाक दिवका म्हणून सांगूनच दानाविषयी मस्त कडा म्याजी पशी पुढे पडिला जाल्यार आतां भीष्म या पुरे विषय सांगून सर्व दानापशी श्रेष्ठ भीष्म कसं सांगता म्हळ्यार भूदान श्रेष्ठ म्हणून इथे म्हळ्यार पळय जनांक जिवनांतो ह्या जिवनांत इहांत सुख मेळच्याक जन्मजन्मांतरांत सुख मेळच्याक ऊर्ध्वादी लोका वतना म्हळ्यार हें देह सोडून परलोका वतन थंय सुख मेळका जलरे कितले की श्रेष्ठ दान आसा हे पुरे सांगतात तांणी खंयचे दान दिवका कसं दान दिवका पुरे सांगून 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 खंयची दाना पशी श्रेष्ठ भूदानाची म्हूण तांणी सांगताची संग्रामे वा तनुम जह्यात दद्याच्या प्रतिबिंब इमाम म्हणून सांगतात तांणी म्हळ्यार देशरक्षणे खातीर युद्ध करतना शरीर त्याग कोरका तशीची कृषी करचे खातीर भुंयपणी दान दिवका दोन्ही श्रेष्ठ दान म्हणून घेता म्हळ्यार युद्धांत तूं वीरमरण पावली म्हळ्यार त्या मागीर देहदान दिल्ल्या वरी ते कळ्ळें भुंयचे खातीर कोणा खातीर आमगेले जननी जन्मभूमी खातीर आमी देह त्याग केलेले वरी ते मागीर बारी एक श्रेष्ठ देहदान तशीची भूदानय श्रेष्ठ म्हणून म्हणटाची इतक म्हणून म्हळ्यार देशा खातीर प्राणार्पण कोण करता तांणी प्रजें खातीर लोककल्याणा खातीर लोकहिता खातीर चंग काम कोण करता सिद्ध पुरुष म्हणटात तांणी आनी भुंय दान करचें म्हळ्यार समान पुण्य फलकय तांकां भुंय दान करचें म्हळ्यार आमी हांगा एक पळयता कसो गोस्वाय फलवत्त सुची भुंय दान करता आतां धृतराष्ट्रान पांडवांक दिल्लीली ते इंद्रप्रस्थ म्हूण तांणी मागीर राजधानी बांदून घेतिल्ली पळय ते तागेले सगळेची देशांत एक बंजरू पडलेल म्हणलेल म्हणके भूमी ती जाल्यार कृष्णाल दये रे ती कितली एक समृद्ध जाल्ली म्हूण म्हळ्यार पांडवांक तसल दान दिल्ल्यार देवाल अनुग्रह आशिल्लो देखून ते दान म्हणचे की तांगेलो हक्कू तो कांय धृतराष्ट्रान दान दिलेलें न्हय तांकां ते राज्यांत तूं समान हक्क आशिल्ली तशी दिवका म्हळ्यार ते खांडवा प्रस्थ भूमी ती मागीर कृष्णाल दयेन कळवे अर्जुनाल करीन ते खांडवा प्रस्थ दहन कोरून ते मागीर इंद्रप्रस्थ म्हणून जावन ती पुरे आतां महाभारतांत आमी आयकलेलीच जाल्यार पांडवाल तसले वीर आनी कृष्णालय दया आशिल्ली देखून ते खांडवा प्रस्थ तांणी एक ओढ नगर राजधानी केली ना नतल्यार ते रान ते कसले प्रयोजनातील प्रदेशांत कोण रब्बो ऐकत आशिल्ले नवे धृतराष्ट्रान दिवची दिल्ले हक्कू दिल्लो ताणें दान न्हय जाल्यार ते दिल्लेले कसले विंगड जना जाल्यार त्या प्रयोजनांतल्या बरें जाता आशिल्ले तेच म्हणली न्हय पांडव तांकां ते सम करून घेवचे योग्य तशिल्ले कृष्णाले दय तांगेले वयर आशिल्ले तशें जावन तांकां ते सफल जाले तशें जावन दितना फलवत्त भूंय दिवका म्हण तांकां मात्र पुण्य म्हूण सांगून तशी भूदान करतना भूदानय कोरका जाल्यार कोण कोणाक करका कोणाक कोरयेत तेवय सांगताची भीष्म कृशाय दुर्बल जन म्रियमाणाय आनी ताका कसले गती ना ताका बुक्केन तो मरची स्थितीर आसा तसल्यांक क्रश करचें एक सान भुंय दिल्यार पुरो तशी वृत्तिग्लानाय सिद्धते आनी ताका वृत्तिग्लानाय म्हळ्यार वृत्तीक म्हळ्यार आतां एक भुंय दिल्ली म्हूण जाल्यार तांत एक तरकारी कृषी भुंय म्हणटा पळय तसल दिल्यार योग्य ते इत्याक तसो तांतो ताणें कसो केता गेले स्व उद्योग करून तो ताजी निमती प्रयोजन पावता तसल भुंय दान दिवका सदुद्देशान दान दिवका कळ्ळें निश्काम जावन दान दिवका खंयची दान दितना थंय निश्काम दान सुका म्हाका देवान दिल्लेलें हांव कसो की दिता तशी म्हाका देवान दिल्लेलें हांव त्याची दिवचें शिवाय म्हाका देवान दिना नतील जाल्यार हांव दिवचें जाता तशिल्लें तरी दान दिवका जाल्यार आमकां दान दिवची अर्हती दिवची देवान म्हणटना हांव दान दिल्लें म्हूण सांगून लेखचें कसो लेख ताचे खातीर दान दितना हें म्हाका देवान दिल्लेलें हांव दिता म्हूण देवानय त्याचें म्हळें कळ्ळें कसो न्ही देवान कसो म्हळेलें आमी कसले आमकां कसो आदायस की तें देवान आमकां दिल्लेलें तशें जावन ताजे वयर हक्क पुराय जनाक ताजे खातीर आमगेले खातीर देवाल खातीर चंग कामा खातीर दुर्बळ्यां खातीर अशी ते पुराय वांटून घेवन सदुपयोग करून घेवका म्हूण सांगून ताजे नंतर
आचार परमो धर्म म्हणून सांगून सदाचार संपन्न जावन असल्यारी जीवन कशी जगता म्हणून सांगून भीष्म सांगताची हाजी निमती दीर्घायुष्यवंत जावन असताची आरोग्यवंत जावन असताची हाका पुरे कारण कसं म्हळ्यार आमगेले धर्म आमगेले आचार आम्ही पालन करून जीवना पुरती सदाचारानं सुका मनशान तेजून तो आरोग्यवंतूय जाता दीर्घायुष्य सुद्धा जाता म्हणून ते सदाचार कसले म्हणून सकट सांगता आम्ही हाजी पशी पुढे भीष्मान सांगला ते पळिला वापस तेंची सांगल्यावरी जाता जवो जाल्यार एक पंता वैरी सांगून पळया मनशान कोणाकय उद्विग्न करू नज भयी जावची तशी करू नज तिरस्कार करू नज देवाले अस्तित्वाविशयांत ನಂಬಿಕೆ सुका धर्मयुक्त शास्त्रोक्त कर्म कोरका आणि गुरूंग गेले आणि धर्मशास्त्राचे मार्गदर्शनारी असल्यारी त्यांनी गुरून सांगील तशी चल्ले म्हण जाल्यारी तांगेल जीवन चांग जावन आसता तशी आनी एक शील म्हण सच्चारित्र्य म्हणटाची म्हळ्यार तन एक मनुष्य चरित्रवंत म्हणून काजल्या कसं जाव का या हा पुढे पळिला आम्ही त्याच्यावर शुद्ध चारित्र्यार सुका म्हणचे अर्थो धनः सत्यवादी भूतान अविहिंसके अनसूय अजिष्मश्च शतं वर्षाणी जीवती पण या विषयी सुरवे काही सांगला भीष्मान कोपश्य नज सदा सत्यवादी कोणाक हिंस करू नज विंगडाल संपत कंपू नज विंगडाले उत्कर्ष पळून जाळ भोगू नज आणि कोणाकय कपट करू नज वाईट करू नज तो 100 वर्ष काळ जिवंत असता म्हण आणि हे पारुष्य कठीण उतर चाडी सांगचे पैशून हे पुरे सर्वता त्याग कोरका म्हणून सांगता मागीर ही अशुद्ध पदार्थ खावचे आता आहाराविषयी येताना अशुद्ध पदार्थ कसले खावच्यानच सात्विक आहार कोण खाता राजस तामस आहारापशी सात्विक आहार कोण खाता ताका आयुष्य आरोग्य लायक असता नांकुड चपचे मागीर चंचल मन मागीर केन्नकी उठानो केन्नकी एक स्नान करचे संध्यावंदन करना शिरपचे कसल की देवाला पूजन हे असल्यार कुशशील तेन्ना करचे हे परे करू नज म्हणून म्हणटा परस्त्री गमन नज्जाची नज्ज म्हणून सांगून देवाल पूजा स्नान सकाळी कोरका बैल मनशान केस ओळूचे काम सकाळी कोरका तशी आणि शौचाचाराविषयी सांगता अंतर्यांतो शुद्ध सुख जाल्यारी मनाचे कसं की कल्मश पळय कामक्रोधादी ते त्याग कोरका भायरच्याने बाह्य शुद्धी खातीर स्नान संध्यावंदन इत्यादी कोरका म्हणून सांगून म्हणटा मागीर हे हाजे पशी फुडें येयला एक सपूर वाट मेळटा म्हण जाल्यार मालगड्यान झड भोंविल जनान गर्भिणी बैल मनशान येद्र आयल्यार आमी बदीन राबून तांकां सुरवे वच्चाक वाट सोडून दिवपाक कोणाले वस्त्र कोणाले पादरक्षा घालचे अभ्यासू आसचनज म्हण क्रूर उतर उल्लोचनज इत्याक म्हळ्यार आंगा जाल्लेले घायो तोपणी क्रमेण गुण जाता क्रमेण ताजी कली समीत वच्चा पुरो जाल्यार मना जाल्लेले घाय पळय जीवन पूर्ती आसता म्हणटाची ताजे खातीर उलयल उतर छंद सुखा कोणाकय मन दुखूत तसले आमी उलोचनज म्हण कुरड्यांक अंगहीनांक यावय सांगला यावय भीष्मान सुरवेक सांगला कळवे अविद्यावंतांक कुरूपी जनांक दुर्बल्यांक पुरय एक नमने अपहास्य करचे अवगणन करचे निंदन करचे हे परे करू नज तांकां दूषण करचे हास्य करचे कसले करू नज इते म्हळ्यार तांकां मन नावे आमगेल्या बरी तांगेल मते आमगेले कसले ना दोड्ड आमी कुरूप आमी अंगहीन तशील जेन्ना म्हाका पायना म्हाका येना म्हाका तेना कोणाले म्हणके ना म्हणलें दुख्ख तांगेल मनांत आसतना आनी कोंकून अपहास्य करून उलत नाही मागीर मालगड्याल प्रती व्यवहार कशे सुका हे हाजे पशी फुडें सांगला मालगड्यांक आमी गौरव दिवका आदर कोरका ते पुरे सांगला ते बापास भीष्म सांगताची आनी कशी खंयची दिक्कान माती दवरून न्हीद दोका हे सांगताची आनी कृषी भुमींतो मागीर न्हंयंतू सार्वजनीक स्थळांतू मलमूत्र विसर्जन करू नज जेवण केन्नाय पूर्वाभिमुख जावन बैसून कोरका अन्न निंदन करू नज म्हणून सांगतात तशी हे पुरे आमी
एक 3 की 4 दिसा फुडल्यान थंय पळयला वपास तेंची भीष्म सांगताची मागीर सांगताची निमंत्रितो न गच्छेत म्हणून म्हळ्यार आतां आमकां आव्हान ना अनिमंत्रण निमंत्रण ना आमकां आव्हान ना असो आव्हान ना नातलं इत्तें म्हूण सांगून आमगेलेत न्हू आमी वचून पळोवन येवया विसरली दिसता म्हणूय वचनाच तांणी जंय म्हणून सांगनी म्हूण जाल्यार अपमान करताचे म्हणून हांव ताजे खातीर हे मागीर सुरवेक येयला विशय आतां दाक्षायणी विशय हांगा आमी उदाहरण सांगलां रुद्राल बायल दाक्षायणी ती दक्षालय यज्ञा मळार वचून तागेले निमती अपमान जावन मागीर रुद्रा कोप येवन ताणें सगळे दक्ष यज्ञ निर्नाम करचे हे पुरे विशय आजी पयशी फुडें आमी पळयला वापस तेची सांगताची आनी आतां बावंडाल मध्यें तो प्रीती कशें सुका व्यवहार कशें सुका म्हणून युधिष्ठीर निमगिता भीष्म सांगता बावंडाल मध्यें परस्पर व्यवहार परस्पर तांणी एकल्या कशी गौरव कोरका तें सांगताची मालगड भावांक मालगड भावान तांणी ताणें बावंडांगेल ओटो कशी व्यवहार कोरका भावंडान मालगडाल ओटो कशें सुका हें युधिष्ठिराल प्रश्न भीष्म सांगताची पळय मालगड अण्णा ताणें भावंडाल विशयांत कशें सुका म्हळ्यार एक गुरू शिश्याल विशयांत कशी प्रीती गौरव दवरता तशीच मालगड अण्णान भावंडाल वयरी प्रीती गौरव दवरता तशी आनी आतां एक ताजे अर्थ कसो जालें म्हळ्यार आतां शिश्यांक प्रितीन पळोवन गौरवान पळोवपाक जाल्यार गुरूक तितलें ज्ञान सुका न्हय विचार सुका ज्ञान सुका प्रज्ञ सुका ताजे अर्थ कसो जालें म्हळ्यार मालगड भावान एक गुरू शिश्या पळयल वरी आसता म्हणून जाल्यार मालगड भावान मस्त विचारवंत जावन आसल्या मात्र धाकली भावांक चंद करून पळोवच्या जाता म्हूण सांगून तशीच दीर्घदर्शी विचार असोचो अण्ण असो म्हूण जाल्यार भावंडय अण्णा पळोवन चांग विचारू शिकताची आनी केलो पंता भावंडाल निमती मालगड्यांक अपचार जाता अपराध जाता जाल्यार मालगड्यान मस्त ताळमे दवरका केलो पंत गोतसून गोतनातल्या वरी कोरका जाता केलो पंत ऐकनातल्या वरी कोरका जाता जाल्यार पदे पदे तेच अपराध भाव करता म्हूण जाल्यार सुरवेक गोतनातल्या वरी ऐकनातल्या वरी पळिनातल्या वरी आसूं येता पदे पदे तेच अपराध जाता म्हूण जाल्यार चंद रितीरी ताका बुद्धी सांगता तूं हे परे करूनच म्हूण आनी केलो जन अभ्यास दाखल्यान कसले चुके थंय तांकां उलोवन सोडचे दंड दिवचे तशें पळय ते आसूनच तांणी कसं दाखल्यान निमती कसले चूक जाल्यार कुडले एक्शन काण घेवचे म्हणचे पळय तशें आसचेनाच तांणी तांकां छंद करून बुद्धीवाद सांगू येता म्हूण पळोवका नानतल्या तांकां अण्णाल वयरी कोप येता ताका अण्णाल वयरी म्हाका प्रतीपंत अशें करून तशें करून म्हूण सांगू हो कोण म्हूण थंयच एक शाश्वत शत्रुत्व येता तशी आतां एकच वेळे भावंड अपचार उलयलीची मालगड अण्णाक अपचार उलयलीची बाद दिल्ले मारू चमकली कसले जो त्या वेळाक अण्णा न्हय तशी करची न्हय त्या वेळा ಸ್ವಲ್ಪ वेळ तो बैसका ಸ್ವಲ್ಪ वेळा विशय तो एक अर्द घंटो मुकाल घंटो एक दीस न्हू तो बैसला रे भावंडांक कळटा अयो आमी चूक केली अण्णाक तो आमी इतली उलयता न्हू तो आशिल्लो म्हणून तांणी अण्णाला येवन माफी घेताची तेन्ना तशें जावन मालगड अण्णा जबाबदारी चड भावंडाल वटू अण्णानच समजावन आसोका जाता नानतले ताका अण्ण म्हणून कसले म्हणचे भावंडाल पशी सानो जावन तो वर्तन करता म्हूण जाल्यार भावंडान चुकतना ताका अण्ण म्हणून कसले म्हणचे तशी भीष्मान ते पुराय छंद करून भावंडान कशें सुकानी म्हणून भीष्म सांगताची मागीर आनीक कसो म्हळ्यार आतां बापसूल कसो की एक आस्त आसता ताजे वयर हक्क पुरे भावंड अण्ण तम्मंदिरांक पुरे जन आसता भावंडांक तांणी आनीक अभिवृद्धी करता म्हूण लेख्या मस्त कश्ट पावन अभिवृद्धी करता म्हूण लेख्या त्या वेळार बापसून ती आस्ती पुरे भावाल मध्यें तो म्हळ्यार पुराय चेडवाल मदें समान जावन वांटून दिवका जाता नानतल्यार आमी पुरे जन एकल्याक घोळण आस्ती बड्डयले जाल्यार अण्णान आमकां कसले दिनी अण्णा मान दिल्ले म्हणून भावंडाक बेजार येवचे भावंडा मात्र दिल धाकल्यांक म्हाका कसले अण्णान सम पळयनी म्हूण अण्णाल वयरी तांकां बेजार येयलो
आणि ತಂಗೆಲ್मध्ये एक नमने द्वेषच्या शूर जले अन्नाल पुरे आता अण्णान दिल्ले म्हणले की अण्णा प्राय जलले अण्णा कसं की मुदी भ्रांती म्हणले की अण्णान कसले सांगते मिगेल बाबा काही देऊ का तगले वंटस ताणे मिगेल ओटो समासम गोळला म्हणून सांगनी त्याक म्हण त्यांची दाखल्याक अण्णान मोगान दिले मलगडे दिसू पुरो ताणे भावान पुणी सांगकाशील नव्हे मिगल अण्ण मिगल मालगड नव अण्णा तबई मग चंदकोन पळीला नव्हे ताकाय दिव का नव्हतो वाचती म्हणून सम नाही वे अण्णान कसं की केल्ले अण्णा गेला मक्कन तुकुया समासम म्हणून सांगून भावान सांगू येतेशिल म्हण ತಂಗೆಲ್मध्ये द्वेष येणार नशेसु का म्हणून गेला रे तंतानी मस्त विचारारे चोल का म्हणून जाता मागिरी आता बापूस गेल्लो म्हणले क्या तदना मलगड अण्णाकची बापसू समान म्हणून सांगून भावंडान पुरे लेखो का जाता तशी मलगड त्यावेळात एकक पंत बापूसू दाखली चेरडू मलगड याकडो कसं की पायरी तगेल पाय रब्बून चप्रो दाखली पुरई संसा नसतानाची बापसून मरची म्हणस एकाच वेळ मालगडोय शिकून जाईनी म्हणले क्या त्यावेळा ताण कसं की एक जीवन उपवृत्ती म्हणजे जीवनाक कसं जाऊ का त्या जीवनोपाय पळून घेवन तागेल मान पळून घेऊन धावची नाही ताणे तागेले बावंडांक पुरे बहिण्यांक पुरे एक वाट दाखवून देऊ का तर मलगड अंगेल कर्तव्य त्या नानातला तो मलगड असूनही काही प्रयोजनातल्या वरी जाता तशी आता मालगड भाव बावंडांक बहिण्यांक पुरे एक जीवनोपाय करून दिवन वारडिकनी करून दिवन ताणे पित्र बापसूल कर्तव्य पुरे ताणे केल्ल्या म्हणजे रे ताक समजावन त्या बहिण्यान त्या दाखले भावान पुरे ताका अन्नाला बरी मोगान पळोवका जाता तशी इत्याक म्हण रे मालगड अक्का अण्णा बायल आणि पोशिलेली कोणची बैल मनुष्यसो त्यांनी पुरी आवसो समान म्हणताच त्याची धाकलाल बैलो त्या पुरे मालगड्याक पुत्री समान म्हणून म्हणताच या मनांत असं म्हण गेलं रे कसले मनांतो चंचलत्याना अनेक म्हळ्या कसले मनांत कपट आसना कोप असना तिरस्कार असना प्रीती रस्ताची म्हणून सांगून भीष्म सांगताची इत्याक म्हळ्या रे भर्ता आणि भ्रात्र शब्दाचे अर्थ कसले म्हळ्या रे पोषण दितलो रक्षण दितलो म्हणून सांगून जन्म दिलेलो मलगड आणि गुरु विद्ये दिलेला गुरु जन्म दिलेला आणि मलगड त्याग जने पितर समान म्हणताची गुरु काही पितर समान म्हणता इथे म्हणारी ज्ञान दिलेलो अनेक जन्म दिलेलो तो गुरु तशी तबाई पितर समान म्हणून ताकाय आराधन कोरका जाता मागिरी अहिंस विषय वपात सांगताची भीष्म तेदना मांसभक्षण निंद करताच काही इथे का म्हणून म्हणाले अहिंसा धर्म म्हणारी कसं म्हणे काया वाचा मनसा ताजे प्राणी हिंसे करून नज म्हळ्यार काया वाचा मनसा प्राणी हिंसे करून नज म्हणून म्हळ्यार मनय शुद्ध सुका शारीरिक जेवणी प्राणी हिंसे करू ना उतरा नाही कोणाक हिंसे जेव तशी उलोचना आणि मांस खायना न शिरपचे ताका अहिंसा धर्म म्हणून म्हणताची तशी आता हिंसी करना न शिरप का म्हणजे सुरवेक ताणे मांस भक्षण करचे रब्बाईला जेलके मनांतूय आ मांस खावे तशिले म्हणून म्हळ्यार आलोचनेच्या नज्ज म्हणून इत्याक म्हणून म्हळ्यार पळय प्राणी मांस खावचे म्हणून म्हळ्यार आता एक गरकडेच तांतो ही गरकड पोशिलेले प्राणी मारून खाता पळय ते बरी वाईट म्हणताची भीष्म गरकडे प्राणीक पोशितना चेडवां पोशिलेले बरी पोसूत न्हय तशी गरकड पोशिलेले प्राणीचे मांस खाल्ले म्हूण जाल्यार आम्ही पोशिल्लेले चेडवांक मारून खाल्ल्याल वरी म्हणून सांगून भीष्म म्हणताचे जाल्यार पळया आजी कुंकड गिंकड पुरे गरकडे पोशिताचे डुक्कर अन्यक दुसरे कातरची कतिरची ते पुरे नज्ज म्हणून सांगून भीष्म सांगताचे इत्याक म्हणून म्हळ्यार आनी आहारांतू केन्नाय मस्त शुद्धाचार असो काका इत्याक म्हणून म्हळ्यार एक पंत मांस जळके सगळे खावची शूर केला रे ते जेरूची लागली म्हणून जाल्यार सदा त्याचे खावया म्हणून सांगून दिसता इत्याक म्हणून म्हळ्यार मागीर प्राणी मारच्या शूर करताची खावच्या शूर करताची हे पाप जाता मरणानंतर तांकां स्वर्ग मेळटवे ना न्हय तशी आतां मांसाची तामसीक आहार जाल्यार देखून देवाला आराधन करूक मन येना मन तामसीक जाता मनशाक प्राण कितली प्रितीच की तशी सर्व जिवांकय तांगेले प्राण तितले प्रितीचे आसता न्हय मे आतां आमकां कोणकी मारूं येयले म्हूण जाल्यार आमी कितली बोब मारताची कितली दुख्ख भोगताची
कोणी दिश मारच्या आईला न्ही म्हणजे तशी प्राणी काही मस्त दुःख असतं तांकां मनान तांकां तोंडान सांगू कळना तितलीची ताजे खातीर प्राणा यथात्मनो भिश्टा भुतानाम अपि वै तथा म्हळ्यार आमकां प्राण म्हळ्यार कितली प्रीती की सर्व जिवांकय तशी सांगता गेल प्राण म्हळ्यार प्रीती म्हूण आत्मौपौम्येन मंतव्यम बुद्धिमद्भिः दंत जलल्जन आत्मौपौम्येन मंतव्यम पूरे जीव आमगेल्या वरीची म्हूण लेखताच की प्रति जिवाक हांगा मानचे हक्क आस तांकांय प्राणभय म्हळेले आस म्हूण लेखताच काही कोण ज्ञानी जन बुद्धंत म्हळ्यार शिक्षा बुद्धंत म्हणली ज्ञानी जनाक ताची कृष्णान सांगिल्लें पंडिता हा समदर्शिन म्हूण सांगून ज्ञानी जन केन्नाय सर्व जिवांक आमगेल वरी म्हूण पळयताची म्हूण सर्वज्ञानी तेंची सांगिल्लें तन्नंते परेर बगदोडे कैलास भिन्नाण मक्कु सर्वज्ञ म्हूण स्वर्ग म्हळेल विंगड खंय ना आमगेल्या म्हणकी सर्व जन म्हूण लेखल्यार तेची एक स्वर्ग ताका स्वर्ग प्राप्ती जावचें म्हूण लेखूय तशी सर्वज्ञानी सांगला तशी कोणाक आम्ही तेजस्वी असू का ओजस्वी असू का सौंदर्य म्हळ्यार सुंदर जावन दिसू का लक्षण म्हणून दिसू का पूर्णायुष्य असू का सद्बुद्धी असू का सात्विक प्रवृत्ती असू का स्मरणशक्ती असू का या पुरे दिसत पळय तांणी प्राणी हिंसे करून मांस खावच्या नज इत्याक म्हळ्यार धर्म वचन कसं सांगता हिंसा परमो धर्म म्हण तशी तरी आम्ही धर्म पालन करता म्हूण जाल्यार सुरवे मांस भक्षण परित्याग करायचे म्हूण मांस भक्षण एक पापकार्य तांतो 4 जनाक वांट आसता काही कोण म्हळ्यार पळय 4 नमुनेचे आसताची मांस भक्षण पापकार्य करतले ಕೆಲವು जन तांणी प्राणी मारून तांणी मांस खाताचे ಕೆಲವು जन विंगडान मारून हाडलेले प्राणीचे मांस खाताचे ಕೆಲವು जन विकचे खातीर विक्रया खातीर प्राणी मारताचे तशी ಕೆಲವು जन विंगडान कोणकी मारून हाडलेले प्राणीचे मांस घेवन चड मोलाक अन्यकडे विकताचे अशी 4 नमुने जन आसाचे काम करचे गुत्तस तांकां आमी पळयतात न्हय पुरे असले जेवचे जिवनांत जेव मनुष्य तांतूय मांसाहारी जेवच्याक नज म्हणून भीष्म सांगताची इत्याक म्हळ्यार पळय प्राणींक पुरे देवान कोरे हल्लू सृश्टी केला काय दिगदिगची ते मांस तांडून खावचे खातीर म्हूण सांगून मनशा केला तशी ना न्हय तशें मनशाला आहार कसले ते सुरवे पळोवन घेवका म्हूण सांगून तशी विंगडाले विंगड प्राणीचे मांस खावचे आनी आमगेले देह बल वाडोवचे म्हूण लेखला रे ते पाप खावचे काय आमी तशें न्हू मनशांक श्रेश्ठ व्रत कसलें म्हळ्यार अहिंसा व्रत म्हूण सांगून सांगताचे तशी आतां हे कटूक जन्म म्हणलेले जल्लींची कशी म्हळ्यार मांस खातल आशिल्ले देखून न्हय प्राणी मारची ताजे चर्म सोलूचे विकचे नाका जलेल काम तांणी करताचे पळय आतां सगळेची जन पुराय जनान प्राणी हत्ये राबयले म्हूण जाल्यार मांस खातले जनाची जेवो मांस खातले जन ना म्हूण जाल्यार प्राणी हत्ये राबता अशी जेवो आनी कसं म्हळ्यार ಕೆಲವು जन यज्ञ याग क्षुद्र देवते हांगेल पुरे नांव सांगून प्राणी हिंसी प्राणी बली दिवन मागीर ताजी प्रसाद म्हूण सांगून खाताची याग म्हणून का म्हणना यज्ञ याग काही पुड्या अश्वमेध ते पळय तांतूं ते खातली की ना म्हूण मागूत ना आमी भागवतांत प्राचीन बरही म्हूण एक रायाल काणी येता ते प्राचीन बरही रायाक नारदान उपदेश दिवचे आसा लास्ट कसं न्ही म्हूण म्हळ्यार तूं अशी यज्ञ याग कोरून कितली की तूं पाप केल्लेलें आस हे पापा निमती तुका यज्ञ केल्लेले पुण्या निमती तूं स्वर्गादी लोकां चमकला रे ते प्राणी हिंसे केलेले पापान तूं नरकाय भोगूंक जाता तशी प्राणी हिंसे कोरनुका आनी यज्ञ याग प्राणी बली दिवनूची यज्ञ याग करून स्वर्ग लोक प्राप्ती खातीर ते परी तशी कोरका म्हूण ना न्हय यज्ञ याग निश्काम जावनूय कोरयत न्हय ते पुरे प्राचीन बरही रायाक नारदान पुरंजन उपाख्यान म्हणून निकाणी सांगून हे परी सांगूच आमी भागवतांत तूं आयकलाच जेवो आतां हें मांसाहार जेवच्या नज अहिंसे खावच्या नज अहिंसे कोरका म्हणून सांगले नंतर कडेर म्हणटना भीष्म एद्दोळ थंय युधिष्ठिरान निमगेलेले प्रकार
इहलोका सुखाक आणि परलोका सुखाक साधन धर्म कसले ये पुरे उपदेश केले नव्हे जाल्यार या पुरे कष्ट म्हूण दिसता म्हूण जाल्यार एक कसं म्हणा देवा शरण येवचें म्हूण तांणी सांगताचें. आतां हांग सुखाक परलोका सुखाक हे दोळतय कसं सकाळी भीष्मान सांगले पळय ओ इतले पुरे कोरकाव्या इतले कश्ट आसव्या या पळय आमच्यान जत्व्या म्हूण लेखतल जनाक एक वाट कसली म्हूण म्हणल्यार चंदूक करून देवाक शरण येवचें म्हूण म्हणटात तांणी. तांतूय हे अध्यात्म साधन करचें पळय भारी कश्ट म्हूण दिसता तरी सुखारी आसुका म्हूण जाल्यार इहांतूय परांतूय सुखार आसुका म्हूण जाल्यार तें सुख संपादन करच्याक साध्य जावची कशी अल्पतेवय आमकां मस्त प्रयास करचे नाका मस्त साधन करचे नाका. पुळ्ळे मणके ऋषी मुनी इलवरी यांनी कसले कोरो जायना युग युग इंतर वांची विषयी ना कळव्या अल्पायुष्य अशी पुरे असताना महत्व प्रयोजन मिळका जाल्यार साधन सुलभ जावका. तसले देव तसल कसले एक व्रत असवे तसले खंयचे देव आस कोणा आमी आराधन करूयेत कोणाक पूज केल्यारी कोणा स्तुती केल्यारी मनशाक बरी जाता तसल कसले विधान असवे म्हूण म्हणटना भीष्मान हे भीष्माल्याक युधिष्ठिरान निमगितना भीष्मान तुगेले द्राक राबला न्हू हांगा कृष्ण हागेले तितले व्हड देव खंयी ना जगदेक ईश्वर म्हणचे ताका देव तो पुरुषोत्तम तो कळ्ळें जगन्नाथ हागेले हक्का स्तुती केल्ली म्हूण जाल्यार हक्का शरण येयली म्हूण जाल्यार सर्व दुःख तुकून आमी पार जाताची. तशी ते पुरुषोत्तम परमात्माक भक्तीन पूज करची की सदा ध्यान करची की सदा स्तुती करची की ताका नमस्कार करची की ताका शरण येवची की तो मनीसो सर्व दुःखा दुखून पार जाता म्हूण सांगून भीष्म सांगताचे. त्या वेळाक भीष्मान उपदेश केलेले ते विष्णूले सहस्रनाम विष्णू सहस्रनाम म्हणटाचे उपदेश केलेले युधिष्ठिराक भीष्मानी धर्मोपदेश दिल्ली नंतर मागिरी युधिष्ठिरान कोणाक आमी शरण येवका एक देव म्हळ्यार कोणाला आराधन आमी इतली पुरे प्रयोजन पावयेत म्हूण म्हणटना एकलो योच कृष्ण तो हक्काचे विष्णू म्हणचे योचे अच्युत योचे अनंत योचे गोविंद म्हूण सांगून तागेले आराधने विशय सांगताची. हेंची विष्णू सहस्रनाम म्हूण सांगून आतां आमी पठण करचें पळय तेंची भीष्मान थंय शरशय्यर आशिल्ले तेदनाची युधिष्ठिराक विष्णू सहस्रनाम उपदेश दिलेले. महाभारताचे शांती पर्वांतू भीष्मोपदेश शूर जाता तेंची अनुशासन पर्वांतू हे सहस्रनामाचे विशय येता. सहस्रनाम शूर जाता कितल्या 149 ಅಧ್ಯಾಯಂತೂ ಅಸ್ಕತೆ ವಿಷ್ಣು ಸಹಸ್ರನಾಮ ಸ್ತೋತ್ರ ತಶಿ ಹಂಗ निमगुच्या आस नमे कोणे श्रेष्ठ देव कोण कसले इत्ते म्हणून निमगुच्या आस तशी भीष्मान ताक सांगचे. आता हंतू आम्ही एक पळयत कसं म्हळ्यार अनुशासन पर्वांतू एक व्हड जावन आशिल्लो विशय कसो म्हळ्यार विष्णू सहस्रनाम स्तोत्र. सहस्रनाम म्हणली कुडले आमगेले सनातन संप्रदायांतू भारी पूज्य स्थान तांतूय विष्णू सहस्रनाम म्हळ्यार महामंत्र म्हूण म्हणटाची. निज जावन पळय फुडें पुरे घरांत गृहस्थ देवल पूज करतलीची कळवे तांतूय आमी आतां वैदीक भट्ट म्हूण आसाचे वैदीक न्हय तशी वैदीक जना लागीं वैदीक जनान ಒಟ್ಟು मेळ्ळारी उलोवचे ते आशिल्ले कसले तुगेले स्नान जल्वे संध्यावंदन जल्वे सहस्रनाम म्हणलेवे देवाल पूज केल्वे अशी. तशी संध्यावंदन जाली नंतर देवाल पूज करतल जनान एक सहस्रनामा पारायण करूं का म्हूण सांगून आस. तशी घरांत तुज्या देवस्थानांत तुज्या ते आतां देवस्थाना जाल्यार सहस्रनाम पूजा म्हूण करता पळय विष्णू सहस्रनाम तुळशी अर्चन करून पूज करचे. तशी नामावळी सांगचे थंय आमी स्तोत्र रुपार सांगता जाल्यार देवस्थानांत न्ही पुराय नामावळी सांगचे तशी. आनी एक
पुरंदरदासालय पद्यस पळय कसं नाही आता आमकां विष्णू सहस्रनाम वाजितन तांतो व्यंकटरमण म्हणेना पापनाशना म्हूण एक नाव येता न्हय पापनाशनाय नमः म्हूण सांगून ते पापनाशन म्हळ्यार व्यंकटनाशन न्हय ವೆಂಕಟರಮಣ म्हणून नाव येईल तक्क पाप नाश करतं देखून तशी तई ವೆಂಕಟರಮಣ म्हणून नाव येणेनतल्यार ವೆಂಕಟರಮणाल नाव तई आयला कसले पापनाशन म्हणून सांगून विष्णू सहस्रनामांतू तशी पुರಂದರದಾಸal ಪದ್ಯಸ ಸಾಸಿರ ನಾಮದ ವೆಂಕಟರಮಣ ದಾಸನ ಮಾಡಿಕೋ ಎನ್ನ म्हणून सांगून सासिर नामद ವೆಂಕಟರಮಣ सहस्रनाम असं ते ವೆಂಕಟರಮಣ आम्ही ವೆಂಕಟರಮಣ सहस्रनाम स्तोत्र येस पुरे देवांग सहस्रनाम स्तोत्र गणपती ही अन्य देवतेले येस म्हळ्यार रुद्र गणपती अशी पुराय तांकां ही सहस्रनामस तशी आतां आम्ही पळोवचेत देवांग गेल देव जावन आशिल्लो देवादी देवते जावन आशिल्लो देवादी देव जावन आशिल्लो कोण तो ವೆಂಕಟರಮಣ श्रीनिवास गोविंद अच्युत कृष्ण राम कसले म्हणीत ताका आतां कृष्ण हे विष्णू सहस्रनाम म्हळेले तशी कृष्ण सहस्रनाम म्हणयस राम सहस्रनामयस ವೆಂಕಟೇಶ್ವರ सहस्रनामयस कळ्ळें जाल्यार चड एक पवर खंयच्याक म्हळ्यार आमी म्हणचे विष्णू सहस्रनामाक म्हूण सांगून तशी म्हणटात न्हय ताका देवाक कसं म्हणचे आमी देवो नामसहस्रवान म्हणून सहस्रनामाचो देव म्हणून सहस्रनामनी पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगदारिणी नमः म्हणून सांगून उत्तरपिटिकेन तस पळय विष्णू सहस्रनामाचे मागीर सांगचे न्हय नाम माईर मेती निंद्र नारायणा नरने म्हणून हें तमिळांच्यान सांगचे दासना माडिको यांना सासिर नामद ವೆಂಕಟರಮಣ म्हणून आम्ही सांगचे तशी पुरय एक भगवंताले आराधन करतल जनान एक विष्णू सहस्रनाम वाजूचे ताका मस्त एक पावर आसा म्हणून आमी म्हणटाची सहस्रनाम म्हळ्यार सांगतना ಸಾವಿರ सहस्र नाव म्हणून कोणाक म्हूण का तागेलें नांव कसलें त्या नांवाचे प्रामुख्यत कसं न्ही ताका नांवाक म्हळ्यार आमकां पळय सहस्रनाम म्हळ्यार रप 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 म्हणटर वच्चें म्हूण न्ही जावन प्रती नांवाक एक अनुसंधान आसा एक अर्थ आसा तशी एक तांतूय महाविष्णू नारायण परादेवता म्हूण म्हणचे ताका न्हय तशी ताजे खातीर ते सहस्रनाम एक भिमान सांगिल्लें भारी छंदोबद्ध जावन आसून कितले छंद जावन आयला म्हणल्यार ते एक लोककल्याणार्थ जावन भिष्मान दिलेलें म्हूण आमी लेखूं येता म्हणटना पळय यानी नामानी गौणानी विख्यातानी महात्मनः ऋषिभिः परिगीतानी तानी वक्ष्यामी भूतये सांगता पळय हें कितली नाम गौणानी तागेले गौणानी म्हळ्यार कसो गोतुसवे गुणलक्षण सांगची तसले नाम ते म्हूण सांगून भिष्मान सांगूस तुका तें सांगता सहस्रनाम म्हणून न्ही सांगता भिष्मू तशी सहस्रनामाचे एक सांगतना कशी पारायण करची कशी सांगची जाल्यार हे विष्णू सहस्रनामाचे विशय आमी हेंची धिमही आनी तो पळयलेलो आसा तशें वापस हांगा सांगता वचुका म्हणून दिसना विष्णू सहस्रनामाची प्रामुख्यता विष्णू सहस्रनाम अर्थ समीत विष्णू सहस्रनाम म्हणूची कितली की अजवेरी कितली की एपिसोड जावन आसा ते म्हाका आतां असो उडूक आसना जाल्यार विष्णू सहस्रनाम म्हळ्यार सांगचे जाल्यार पळय महाभारताक पंचम वेद म्हणचे ही 5 अमूल्य जावन आशिल्ले विशय आसता एक भगवद्गीता एक विष्णू सहस्रनाम एक भीष्मस्तरवराज एक अनुस्मृती एक गजेंद्र मोक्ष म्हूण सांगून अनुस्मृती म्हळ्यार मुखार वपास निमगुचास ते भगवद्गीते विशय जेवो एक विष्णू हे पंचम वेद म्हणटा जे खातीर नांव येईल ताका म्हणून हें लेखूं येता आमी कळ्ळें मात्र न्ही विष्णू सहस्रनाम म्हळ्यार मोक्षशास्त्र म्हूण म्हणटाची म्हळ्यार मोक्ष मेळटा ते अनुसंधान करून पठन केल्यार आनी महारोग पुरय निवारण जाता तांतू म्हूण कळ्ळें महारोग म्हळ्यार आदि व्याधी पुरय विष्णू सहस्र मुद्दानाम चराचर पतिं विभुं स्तुवन नाम सहस्रेण जरान सर्वान व्यपोहती म्हूण सांगून कळ्ळें हें सहस्रनाम म्हणल्यार प्रति एक रोग निवारण जाता म्हणून म्हणटाचे जेवो अन्यक कसं म्हूण केदण म्हूण का कशी म्हूण का कसल म्हूण का कसं म्हणचे पशी अविच्छिन्न जावन नारायण नाम सहस्र पठण करचे लायक म्हूण म्हणटाचे अविच्छिन्न म्हळ्यार
म्हणतर सोचे एक पंजाले कुळ्ळे एक पंथ, एक पंजाले कुळ्ळे एक पंथ. तशी शास्त्रेषु भारतम सारम तत्र नाम सहस्रकम म्हणून म्हणताचे. म्हळ्यार महाभारतची शास्त्रांतू श्रेष्ठ तांतूय नाम सहस्रकम तांत भितर येवचे विष्णू सहस्रनाम आनीकी श्रेष्ठ म्हणून सांगून म्हणटाच पळय. तशी हांगा निमगुच्या कोणे धर्मरायान हांगा कोणाकम्मी निजावन जलरी कोण देव कोणालम्मी आराधन कोरका असल पुरय निमगुच्या आस. त्या वेळारी भीष्मान सांगचे आस कोण ये कृष्णाल पशी श्रेष्ठ कोण आस हागेले इतन मग तू आराधन कोरका म्हणून सांगून सांगताची. आणि म्हणटाच काय त्यांनी कसं नाही म्हणून म्हळ्यार यो कृष्ण म्हळ्यार सामान्य नाही, भारी एक नमने सर्वश्रेष्ठ जावन आशिल्लो महाविष्णू सर्व प्राणींक सृष्टी केलेली ताण्याची सृष्टी उगमाय तागेल निमती जाल्लेले आणि मनुष्य शरीर घेऊन येतो तो आत्ता तोची महाविष्णू कृष्ण जावन आयला कसं कतीर म्हणून म्हळ्यार ताणे सांगिल प्रकार धर्मराज्य संस्थापन करची कतीर म्हणून सांगून सांगतो तो कळव्या. आणि एक कृष्ण म्हळ्यार कसले म्हणून तेव्हाही सांगता. आम्ही चतुर्मुख ब्रह्म म्हणटा पळय तागेल्या पशी श्रेष्ठ, महालक्ष्मी म्हणटा पळय तागेल्या पशी श्रेष्ठ म्हणून सांगून ब्रह्मूची परमात्माले नाभी दुखून जन्म आयलो म्हणून सांगू असं कळव्या. तशी हांगा समग्र पृथ्वी सृष्टी काही कारण जलल कोण म्हणून म्हणल्यार देवूची 3 लोकांकय जावची पशी 14 भुवन म्हणजे 14 लोकांकय परमात्मूची अधिपती जावन आस. चराचर प्राणीक सृष्टी करतलो तोची संहारूकय तोची. कृष्ण म्हळ्यार सर्व देवतेंक सर्वश्रेष्ठ देवतेंगेल रक्षकू शत्रुक तपन करतलो सर्वज्ञ म्हणून नाव घेतिलो सर्वांतर्यामी जावन आशिल्लो सर्वव्यापकत्व आशिल्लो सर्वतोमुख जावन आशिल्लो म्हळ्यार सर्वत्र तागेल तोंड आस म्हणून सांगून. तशी परमात्मा तोची इंद्रियाक प्रेरण दितलो तोची इंद्रिया करेन सर्व काम करयतलो तोची तागेल्या पशी एको विष्णू महद्भूतम म्हणून सांगून म्हणलेलं पळय तो एकलोची सर्वश्रेष्ठ 3 लोकांत ताका समानय कोणय नाची मागीर न्हू श्रेष्ठ मात्र न्ही ताका गोविंदू मधुसूदनू सकडी म्हणटाची. म्हळ्यार मधु हा म्हणून म्हळ्यार मधु राक्षसाक मारलेलो मधुसूदनू मधु हा गोविंद म्हणून सांगून ताका आपयताची. सर्व रायांक म्हळ्यार कोण दुष्ट आसाची त्या दुष्ट रायां पुरा युद्धांत संहार करच्या म्हूण तो आयिलो. देवतेंगेल कार्य सिद्धी करून दिवची कतीरची प्रति पंथा धर्म संस्थापनेक देवतेल तसले शिष्ट जनाल रक्षणेक दानवांगेल तसले जेव दानव केद्न मानव जावन राय जावन आयल्यांचे पळय तांणी खंयची रुपारी येवची दानव तांगेले तांकां संहार करची कतीरची परमात्मो भुंयचेरी मानव शरीर घेवन येता. आतां तोची कृष्ण जावन आयला. तशी भीष्म सांगतर असं शार्ंगधनुस धरलेलो हे विष्णू सहस्रनामा पुरा येता. शांगधनुस धरलेलो सुदर्शन चक्रधारी नंदकमळेल खडगस्ता गेलगी कळव्या पांचजन्य शंख दोरून घेवन अस सर्पशत्रू जावन आशिल्लो गरुडाक ध्वजांतू धारण केलेले देखून ताका गरुडध्वज म्हणून म्हणटाची. शमदमादी गुणा सर्वश्रेष्ठ जावन तो आस पराक्रम जावो वीर्य जावो वपुषा दर्शनेचे म्हळ्यार चंद शरीर काही तागेले चंद देह आरोहेण प्रमाणेन धैर्येण आर्जव संपदा म्हळ्यार तागेले दर्शन पळो एक पण दोळ दिवन पळोवच म्हळ्यार भारी संतोषाच कळटा. तशी अद्भुत आकाराचो म्हणून चंद रूप चंद अद्भुत आकार म्हळ्यार कितलो होड जत म्हणून सांगू जायना. अणु रेणू तृणकाष्ट सानूय जत तो ओडूय जता अणून तो अणु जावन महत्तांत महत्त जावन सकडे आस तो म्हणून सांगून. योग माया तागेली माय ती सहस्राक्षू
अविनाशी उदार मनाचो मित्र जनांक प्रितीच तो मित्र जनश्लागी ज्ञाती बंधू जनप्रिय मित्रांक मित्रान ताका होगळसूची मानते तोवय मित्रांक मस्त होगळसिता ब्राह्मण प्रियो वेदोद्धारको अशी तागेले नाना ರೀತಿ ಭೀಷ್ಮು ತಕ್ಕ ಹೊಗಳಿಸಿತ ಹೊಗಳಿಸೂನು ತೆದನ मागिरी हे भीष्मान सुरवेक ताका शंकरान रुद्रान देवाक कशी होगळसिलेले म्हणून सांगचे आसा ते सांगून जे तरी हे सीदा हे ऐकून कोण तो निमगिता कोण युधिष्ठिर म्हाका ते पुरे विषय तू सांगका म्हणून सांगून तेदन भीष्म सांगता युधिष्ठिरा तुका कृष्णाल विषय कसं सांगचे म्हाका कळना तू तागेल ओटू तुम्ही आशिल्लीच म्हूण येत कळवे खंय यो महाविष्णू आस्त की कृष्ण आस्त की थंय कीर्ती लक्ष्मी धृती स्वर्ग मार्गस्थतैव च म्हणटाची भीष्म सर्व यस इंद्रादी 33 कोटी देवते हागेले अधीन जावन हाणे सांगेल तशी तांणी चलताची विषय विंगड विषय उल्लक म्हणून ना समस्त प्राणीक आश्रय दिता हो देवांगेल देव म्हणून येत आदी अंत्य नातिलो अव्यक्त देवतेंगेले सर्व कार्य सिद्धी करून दिवची खातीर कृष्ण जावन अवतार घेऊन येयला हे धर्मराया तू कसं लेखला तुका हे विजय अप्रतिम कीर्ती अखंड भूमंडलाचे आधिपत्य कोणाला निमती मेळलेले यो कृष्ण स्वरूपी जावन येयलो श्रीमन्नारायण तागेले आश्रयान तुची कृपेन तुची तुका मेळलेलो आसा कळवे अचिंत्य स्वरूप यो तुमकां आलोचना करू जल्वे तुम्ही कसं लेखला आमगेल सखा आमगेल मित्रू आमगेल बंधू आमगेल प्रितीचो आम्ही पयले तेदनी येतलो तशी येवच्या कारण कसले म्हूण आलोचना केलावे द्रौपदीले मानहरण जेतना कैकी आशिल्ले कृष्णान तिका अक्षय वसन दिवका जाल्यार एक पंत पुणी तुमकां मना आयलवे तो कैकी दुखून ताणें हांगा पावका म्हण जाल्यार तो देवसच्या पुरो म्हूण सांगून येवका आशिल्लो न्हू तुमकां कुळका आशिल्लो न्हय तशें जावन म्हळ्यार अचिंत्य स्वरूप तो तुम्ही प्रितीन तो आमगेले कृष्ण म्हूण लेखले इतली खातीर ताणें अक्षय वसन थंय दुखून दिवचें कारण जाल्लें ताका कितली साध्य जालें तितली तुमी आलोचना करनी की म्हूण लेखता इतक म्हळ्यार तुमगेल प्रिती तागेल वैरी आशिल्ली तुमी मस्त ताका प्रिती करतलीची निचावन ती भक्ती स्वरूपी प्रिती म्हणून तुमकांय कळना मस्त तुमी भक्ती केलेली देखून मस्त प्रिती केलेली देखून कृष्ण तुमकां पावतरस अनेक कसं म्हळ्यार ताणें येवचेची धर्मा पक्षार राबच्याक तुमी पुरे धर्मिश्ट जालेले देखून तुमगेल पक्षान तो राबला पळतो तशी अनेक कसं म्हळ्यार पळय सर्व रायांक गेलवच्याक तुमगेले एक तुगेल जेवो अर्जुनाल जेवो भीमाल जेवो बल म्हूण तूं लेखले हां पुराय पशी श्रेष्ठ कृष्णाले अनुग्रह तुमकां आशिल्लो देखून सर्व इतले अक्षोहिणी सैन्य नाश कोरका जाल्यार कारण कोण म्हळ्यार कृष्णूची इतका म्हळ्यार हाजे पशी फुडें भुभार हरणा खातीर आयल कृष्ण तुमगेले कुरुक्षेत्र युद्धा पशी फुडें जरासंधाले 23 अक्षोहिणी सैन्य घेवन ताणें 18 पंत येतनाय तितले सैन्य नाश करून संहार करून पेटयलो तुमगेले करीन इतलें काम करयलें ताणें 18 अक्षोहिणी सैन्य नाश जावचे खातीर मात्र महाभारत युद्ध हाजे पशी फुडें 23 अक्षोहिणी 18 पंत ताणें नाश केलेलो आसा एकले नाची कृष्णान एकल्यान तागेले सैन्याच्या एकल्यापुणी एक कृष्ण तागेले सैन्य घेवन वतशिल्लो लिमिटेड सैन्य ते जाल्यार ते सैन्यान एकल्यापुणी एक घाय जायना अशी तितले सैन्य मारून येवका जाल्यार कारण कोण म्हूण पळया कृष्णूची तशी मात्र न्ही अर्जुनान ते मटा युद्ध करचें कारण कसलें म्हळ्यार कृष्णाले कृपाची म्हूण सांगता तुमी पुरे जनान युद्ध केले गेलू जाल्ले म्हळ्यार एक कारण ताका दुर्योधन इक्रक्षोहिणी सैन्य तेवय विरादी विराची तांगेल सायड जाल्यार सलवल म्हळ्यार कारण कसलें म्हळ्यार ताणें कृष्णाक अवगणन केलेलें तशी अर्जुनाले देहांत पुष्टी तेजस्सु कांती पराक्रम प्रभाव पूरे कृष्णाल निमतीची आयले यत्र कृष्णो ही भगवान तत्र पुष्टी ही अनुत्तमा म्हणटाची म्हळ्यार
देव खंयची पक्षांत असता थंय पुष्टी अभिवृद्धी म्हणटाची असच असं उत्तम जावन वचूचे पुष्टी पराक्रम सकडी कृष्णानं शिलकडीनं असं म्हण तशी युधिष्ठिरा तू मस्त कसं म्हणचे सरळ बुद्धीचो मस्त पुरा चांग बुद्धीचो कितली चांग बुद्धीच म्हळ्यार कोण गेल्यार म्हाका मोस करनाचे बा पुराय जन चांगची म्हूण लागतली तर म्हळ्यार तूं चांगो तशी आतां तुका जुजाट आपयतना तांणी सांगला कसं न्ही सोलवल्यारी सुरवेपंत मस्त बादीन काला दोन्ही पंत वापस जुजाट आपयतना सोलवल्यारी 12 वर्ष वनवास 1 वर्ष अज्ञातवास जैत नवे म्हणून जैत म्हणली तुवें ओपवलो जुजाट खेळ्ळू तूं मागीर सोलवलो जाल्यारी धर्मिष्ठ जाल्यार देखून प्रतिज्ञा पालन कोरका हांव करना ती राबल्यार चुकी म्हूण कोर प्रतिज्ञा पालन खातीर तूं वनवासा चमकलो 1 वर्स अज्ञातवासान तूं जाल्यार प्रतिज्ञा पूर्ण जाल्ली नंतर युद्ध प्राप्त जालें तुका जाल्यार तूं आतां कृष्णान तुका हांगा हाडूं कारण कसलें म्हळ्यार तूं राज्य प्राप्ती जालो राय जाल्लो जाल्यार रायान कशी चोलका तशी तूं चलना तुगेल्या मनान तूं आमगेले बंद बांधवांक मारले अशी तशी म्हूण म्हणलेलें असं जाल्यार शत्रूंगेले वयर जय पावका त्या रायान जय पाविल रायान धर्मान राज्य परिपालन कोरका हें सोडल्यार ताका विंगड कसले विंगड उपाय ना म्हणटा पळय म्हळ्यार स्वधर्म उपाय ना म्हळ्यार तूं हें करनाशें तुका कसले कोरूक ना म्हण तशें न्ही उपाय ना म्हळ्यार ताजेर अर्थ कसो म्हळ्यार स्वधर्म पालन करचें म्हळ्यार युद्ध करका मागीर राज्य धर्मान परिपालन करका आतां सर्व राय रणांगणांत तूं मृत्यू वश जाल्ल्यांची तो मृत्यू कोणय न्ही परमात्मुची मुखारी हांवय तुवय पुराय जनान ते मृत्यूक वश जेवचे आसा तोची योच कृष्ण तो तशी हाका अतिक्रमण करून वचच्या कोणाकय जायना तशी कृष्णूची कालो लोहित रक्ताक्ष कृष्णो दंडी सनातन कृष्णूची रक्ताक्ष म्हणून नांव घेतिलो दंडधारी जावन आशिल्लो सनातन म्हळ्यार पुरातन काला दुखून तोची कालो ताणेच हें पळय कशी सृश्टी करता तशी लय करता रुद्रालान तूं बैसून ब्रह्मालान तूं बैसून सृश्टी करता रुद्रालंतर्यामी जावन आसून रुद्रा प्रेरण जेवन सर्व नाश करयता ब्रह्माल करीन आनी रुद्राल करीन काम करयलें म्हूण दाखोवन दिता जगत्या जाल्यार सर्व काम करचें ताणें आतां आमी तशीच आमी केलेलें म्हूण लागताची जाल्यार आमगेले भितर आशिल्लो आमगेले अंतर्यामी जावन आशिल्ली देवूची आमकां प्रेरण दिवन हें पळय काम करयस दिता तितली लेखुका तशी आनी तुका एक सांगची कसं न्ही म्हूण म्हणल्यार पळय तूं दुख्ख पळय सोडी तूं मेगेल निमती ज्ञाती बांधव पळय मरण पावलीच म्हूण लेखून का कृष्णाल महिमा हांव कशी आयकला तुका आतां सांगला हांवें कशी पार्वती लागीं रुद्रान कृष्णाल महिम सांगिल्लें विष्णूल महिम सांगिल्लें तें हांव तुका सांगलां तशें जावन पळय कृष्णाक शरण यो सकाळ रात्री निरंतर ते कृष्णाले गुण मनांत वर स्मरण करी आनी न्यायोचित रितीरी धर्मारी राज्यपालन करी म्हणून सांगता तुका तुगेले योग कितकी श्रेष्ठ पुरुषोत्तम जावन आशिल्लो जनार्दन परमात्मुची तुगेले मित्रूय जाल्ला तुका बंधूय जाल्ला तुगेले प्रितीचोय जाल्ला कितले काळाचे पुण्य की हें तुका म्हणून सांगता युधिष्ठिरून तची आयकतर आस त्या वेळार भिष्मालेक वापस इतले पळय सांगली न्हय श्रुत्वा धर्मान अशेषेण म्हळ्यार येद्दोळतय शांती पर्व दुखून अनुशासन पर्वाचे इतले 149 अध्याय जाले आमी बरी सूक्ष्म जावन विचार केलेली महाभारतांतले भीष्मोपदेशच पळय बारी सूक्ष्म जावन हांतू कितली जनाल संवादन येता देवान करूच तसले एक अनुग्रह दिल्ली म्हूण जाल्यार भीष्मोपदेशाची एक पंत कोर येता एक पंत भीष्मोपदेशाची सांगू येता सुमार काणयो सांगोस भीष्मान ते पुराय आमी देवा दयेन पळोवन घेवया मुखारसून म्हूण एक आशी
देवान चलयसून दिवका तशी. आता या पुरे अशेषेण धर्मान श्रुत्वा कश कसं भीष्मान सांगला या पुरे ऐकून त्यावेळी कशी पावनानीच सर्वशः त्यावेळी एकापशी एक विषय पवित्र जाम नाशिलो तेदना शांतनम म्हळ्यारी शंतनुल्पुतू कोणतो भीष्म तक्का युधिष्ठिरू पुनरेव अभ्यभाषत वापस प्रश्न करत काही कसले म्हळ्यारी पळय एद्दोळतई धर्मरायू भीष्मान सांगिले सर्व बगे धर्म ताणे ऐकून घेतला. धर्म म्हळ्यार कसले म्हळ्यारी एक नियम म्हणीत एक नीती एक नियम म्हणीत म्हळ्यार धारणात धर्म इत्याहू धर्म म्हळ्यार कसले म्हणून ते सांगू कळना. आता आम्ही तिळू केला धारण केला म्हणून बाई मनशान मंगलसूचक जावन नाशिल्ले पुरे दारेमणी पांयाचे सुतिंगूल ते पुरे दिसता ही सुमंगली स्त्री त्याक तिण ते ल्हानशान पुरे धारण केला जाल्यार हो धर्मिष्ठ आणि धर्म धारण केला म्हूण कशी सांगचे ते दिसतवे दोळ्याक. धर्म म्हळ्यार दोळ्या दिसतवे ना जाल्यार धारण केला म्हूण कशें कळचें म्हळ्यार तागेले सदाचार तागेले नडबळिका ताजी निमती पुरे हो धर्मारस म्हणून सांगता. शिवाय धर्म दोळ्या दिसच्यो न्हय तशी भीष्मान सांगतना येद्दो धर्म न्हय ताणें सांगिल्लो सामान्य धर्म विशेष धर्म वर्ण धर्म आश्रम धर्म प्रवृत्ती धर्म निवृत्ती धर्म कितले सकट धर्म कुल धर्म युग धर्म पुरे सांगू असं भीष्मान. तशी मागीर कितली की सकडी ऋषी मुनींक गेले एक संवाद रुपाचे कितली की काणयो धर्मराया सांगू असं हे पळय ताणें आयकला. तांतू दबालय विषय पावनानी म्हळ्यार प्रवृत्ती धर्म पशी निवृत्ती धर्माक पावन विषय म्हणून म्हणचे. निवृत्ती धर्म म्हळ्यार परब्रह्म विद्या प्राप्त जावची तसले ज्ञान प्राप्त जावची विषयाक पळय पावन म्हणचे हेमय सांगला पुरे. तशी आता हे पुरे ऐकलेलो युधिष्ठिरू वापस युधिष्ठिर म्हळ्यार धर्मराय वापस भीष्माले निमगीत काही किम एकम दैवतम लोके किम वा अपि एकम परायणम स्तवंतः कम कमर्चंत प्राप्नुयो मानवा शुभम. आजा तू सांगले कृष्णाल विषय म्हाका इतलो आतां म्हाका सांग लोकांत तूं एक देव म्हळ्यार कोण कळ्ळें. परायण म्हळ्यार कडेर आमी वचूंक जालेलें स्थान खंयचें कोणाल स्तुती केल्यारी कोणा पूज केल्यारी मनशांक पुरे बरी जाता म्हणून त्या वेळाक धर्मराय निमगितना तो मागीर निमगीत काय को धर्मा सर्व धर्माणां भवता परममत. आतां तूं म्हाका सुमार धर्मा विशय सांगले खंयची कशी चोलका म्हणून आतां विंगड धर्म कसलो म्हूण सांगलो विंगड जना विंगड रीती धर्म. आता वर्ण धर्म आश्रम धर्म बरलेले पुरे सामान्य धर्म म्हणून आसा पुरे प्राणीक जेवचे तसलो मागीर वर्ण समजावं नाशिल्लो आका आश्रम समजावं नसूचे कुलधर्म मागीर प्रती भ्रात्र धर्म पुत्र धर्म पित्र धर्म पत्नी धर्म पती धर्म अशी मस्त सकट तूं सांगले जाल्यार पुराय धर्मा पशी श्रेष्ठ धर्म कसलो म्हूण तूं सांगता म्हाका. आनी आराधन कोरका म्हणलें कृष्ण महाविष्णूची कृष्ण जावन आयला म्हणलें सर्व वय जाल्यार किम जपन मुच्यते जंतू जन्म संसार बंधनात. म्हाका तूं मोक्ष धर्म सांगले मोक्ष म्हूण म्हळ्यार पावका म्हूण जाल्यार कोणाल आराधना आमी कोरका हे तूं म्हाका सांगका म्हूण सांगून तेदना भीष्म सांगता काय कोणा सांगचे युधिष्ठिरा तूं कत्त सांगला हांवें सर्वाकय कारण योची म्हूण कृष्ण. तशी जगत प्रभुम देवदेवम अनंतम पुरुषोत्तमम जगत्याक अधिपती जावन आशिल्लो देवांकय अधिपती जावन आशिल्लो अनंत काला दुखून आशिल्लो अनंत नांवाचे अनंत गुणाचे अनंत स्वरुपाचे यो पुरुषोत्तम जावन आशिल्लो परमात्माले सहस्त्र नामान ताका केन्नाय आराधन कोरका म्हूण. आनी सततोत्थित म्हूण कसलें म्हणलें म्हूण म्हणल्यार सदा सर्व काळ प्रयत्नशील जावन सुका म्हूण सदा जागरण कोरका म्हूण. जागरण करचें म्हळ्यार कसं न्ही जागृत स्थिती म्हळ्यार ज्ञान संपादन करची कळ्ळें. आतां आमी जाग आसतना न्हिदान तूं आतेक न्हीद म्हळ्यार एक अज्ञान गट्टी न्हिदलीची कसले तरी न्हिदान देवाल कामनेसवे नान में
तसल्या रे जागे असताना कसं करता आम्ही देवाला काम करचे विषयी सोडे त्या कोर का म्हणून भीष्मान सांगचे आम्ही सकाळ जाग जल कुडले का घरा काम रांदप अन्य दुसरे तेची आमगे गृहिणी धर्म वाढणे त्या केल्यारी परमात्माला सेवा म्हणले कोण करायची करू का त्या नव्हे करनाशी सोडू जेतव्या ना तसल्या ही परमात्माला सेवा आम्ही करत रसच म्हणले कोण करा जला रे करत परमात्माला विषय आणतो मस्त सकड विचार करून घेया यापुढे श्रेष्ठ म्हणून घेता कळव्या तशी ते देवाल विचारान तू असो का मी देवाल मन नाम आता विष्णू सहस्रनाम बैसून पारायण करले सर्वश्रेष्ठ देवकडान दिसा एक पंत पुणे बैसून पारायण करले सर्वश्रेष्ठ जला रे काम करता म्हणूनच म्हणणा म्हणतो असो येतं निरंतर म्हणतो असो येतं विष्णू सहस्रनाम भारी श्रेष्ठ तशी ये पुरे सांगता सतत उतीता म्हणा तशी निरंतर देवाले विषय मनन करता रसोचाक सतत होतीत देवाल विषय तो केन्नाय आम्ही जागृत जावन असो का म्हणून सांगून म्हणचे कोणे भीष्मान तशी तक्काची तम एव चार्चे नित्यम भक्त्या पुरुषम अव्ययम तक्काच भक्तीनं पूजन करायची तक्का ध्यान करे तक्का स्तुती करे तक्का नमस्कार करे तेदना सर्व दुःखादुखून आम्ही बाहेर वच्चो येतं म्हणून सांगून सांगता आणि अनादिनिधनम विष्णू सर्व लोक महेश्वरम म्हणून म्हणता सर्व लोकाक अध्यक्षोय ईश्वरोय विष्णू कोण ताका निरंतर स्तोत्र केल्यार मात्र पुरुष सर्व दुःखादुखून मुक्त जाता म्हणून ब्रह्मण्यम सर्वधर्मज्ञम लोकानाम कीर्तिवर्धन सृष्टी करतो ब्रह्म ताकाई सर्वश्रेष्ठ जावन आशिल्लो कळवे ब्रह्मण्य म्हणजे कसाला म्हळ्यार परब्रह्माक अर्थ करून घेतिलो सृष्टी करतो ब्रह्मापाशी श्रेष्ठ जललो तशी लेखू येत परब्रह्मा अर्थ करून घेतील कोण सच्चे पूर्ण जाऊन कोणाक परमात्माला विषय ಗೊತ್ತು ब्रह्मा काही ಗೊತ್ತು नका एन्नम्मा श्रीदेवी ಇನ್ನೂ ಅರಿಯಳು म्हणून सांगून पुरंदरदास म्हणतात सदा सर्व काळ तागेल हृदयवासिनी जावनशिली महालक्ष्मी काही तागेल पूर्ती कसले विषय ಗೊತ್ತು नका म्हणून तसल्या ब्रह्मण्य म्हणून कोणा म्हणून येतं म्हळ्यार परमात्माकाची इथे मग तागेल विषय तकमान कसं आमकां तशी पळय आमगेल विषय विंगड जन आमगेल विषय कसं कळटा आम्ही दाखवून दिलेलं तितले मात्र कळटा आम्ही कसले पूर्ती आमकां मात्र ಗೊತ್ತसचे तशी परमात्माक तागेल विषय ಗೊತ್ತस तसलो लोकांक कीर्ती दिवचे तसलो लोकांक नाथ जावन आशिल्लो त्या परमात्माले आराधना करचेची सर्वश्रेष्ठ म्हणून सांगून कोण भीष्म म्हणटा तो परमं यो महत्तेजः परमं यो महत्तपः परमं यो महद्ब्रह्म परमं यः परायणम अत्यंत उत्तम जावन आशिल्लो अत्यंत तेजस्वी जावन आशिल्लो कळ्ळें सर्व रितीरी सर्व परब्रह्म म्हणून म्हळ्यार सर्व देवांपशी सर्व जीवांपशी कसली म्हण लेखू येतं उत्तमोत्तम जावन आशिल्लो म्हूण सांगून तागेलेच आराधना कोरका आनी ताका तोची पवित्र म्हणलें कसं सकडेस पळय ताजे पशी पवित्र तो मंगल दिवची कसल म्हणटा पळय तांतो सर्व मंगलमय जालेले देखून तागेलें आराधन केल्या पुराय आमकां मंगल जाता सर्व देवतेंकय दैव जावन आशिल्लो म्हळ्यार देवतेंकय देव जावन आशिल्लो तशी तस्सलो अव्यय पिता म्हळ्यार अव्यय पिता अव्यय नाशनातिलो पिता सर्वश्रेष्ठ जावन आशिल्लो तसल्या आराधना कोरका म्हणून सांगून सांगता तो ताका म्हणून म्हळ्यार एको देव सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा कर्माध्यक्ष सर्वभूतादिवासः साक्षी चेता केवलो निर्गुणश्च म्हणून म्हणतात ताका श्वेताश्वतर मंत्रोपनिषद तांतो तो एकलो देव कै सर्वभूतेषु गूढः सर्व जीवांतोय असतो तो सर्वव्यापी सर्व कडेन व्याप्त जावन आसता सर्वभूतांतरात्मा पुराय जीवाच्या भितरी आसता कळव्या कर्माध्यक्ष पुराय जनाल करीन कर्म करे सूची ताणेची सर्वभूतादिवासः सर्व जीवांत वास जावन आसूचे साक्षी पुराय पळोवन घेतलो केवलो निर्गुणश्च कैवल्य मोक्ष दितलो निर्गुणश्च कळव्या निर्गुणश्च म्हळ्यार सात्विक राजसिक तामसिक गुणाक अतीत जावन आशिल्लो म्हूण अशी भीष्म तागेल पुराय विशय सांगता तागेले एक आराधना कोरका तुवें म्हूण सांगता आमी
ये विष्णू सहस्रनाम म्हण करतना ये पुरे पळयला तशें हांव जाल्यार तितले सूक्ष्मेरी आत्ता वापास विष्णू सहस्रनामाचे अर्थ अनुसंधानांनी हांतो करचे म्हळ्यार सुमार वापस मस्त बतले तशें हांव तुमकां पुरो जनाक विष्णू सहस्रनामाचे विशय गोतस सहस्रनाम म्हणूय गोतस सहस्रनामाचे अनुसंधानय करून गोतसच्या पुरो म्हण हांव लेखता तशी पयचे दिसा देखून विष्णू सहस्रनामा नंतर महाभारतांतो कसं सांगला ये आम्ही पळोवन घेवया तशी सहस्रनाम भीष्म सांगता सहस्रनाम भीष्मान सांगील तशी युधिष्ठिरा पुराय मना वत्ता कृष्णूची भीष्माला अंगांत सुनता गेल करी इतले उपदेश दी बैशिलेले कृष्णान हे पुरे युधिष्ठिरो ऐकला आम्ही भारी म्हळ्यार भारी सूक्ष्म 1% ऐकलेलीच म्हूण येता 100 1% ते भीष्मोपदेश आम्ही भारी सूक्ष्म जावन ऐकलेच म्हूण येता बहाळ विस्तृत जावन आशिल्ले भीष्मोपदेश ते देवान केल्ले रे मुखार पळया विष्णू सहस्रनाम कशी देवादयेन आम्ही पळयला विष्णू सहस्रनामा विशय अर्थ करून घेतला महाभारत पाय दुखून मुखारसून होरया आजी सांगील सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।